मित्रांनो हो नमस्कार. हे पहा तुतीचं झाड आणि ग्रीनरी पहा. पहा मित्र हो ग्रीनरी. धन्वंतरीचं गोरिस प्रॉम वापरल्यामुळे आलेली ग्रीनरी हे पहा मित्रांनो. पहा मित्रांनो, याला खोड पद्धत म्हणतात. ज्याला कोणाला तुती करायची असेल त्याने अशी खोड पद्धतीने लागवड करावी. कमीत कमी हाईट जमिनीपासून, हे पहा जमिनीपासून तर वरपर्यंत म्हणजे फुटव्यापर्यंत याची कमीत कमी 1.5 ते 2 फूट हाईट ठेवावी. यामुळे पाल्याला कोणताही माती लागत नाही आणि नुकसान होत नाही शक्यतो आळीचं. म्हणजे आळीला माती खाण्यात येत नाही. हे पहा मित्रांनो, ही खोड पद्धत म्हणतात याला. पहा मित्रांनो किती फुटवे. हे पहा गोरिस प्रॉम, धन्वंतरीचं गोरिस प्रॉम, त्यामुळे आलेली ग्रीनरी. खोड पद्धत. पाणी कमी लागते, ते पण सगळ्यात महत्त्वाचं. पाणी पण कमी, ठिबकनी पाणी असल्यामुळे पाणी 1 घंटा जरी चालवलं तरी पण त्याला सगळीकडे पाणी पोहोचतं. मित्रांनो, आत्ताच बॅच घेतली होती 250 आळ्यापुंजी. हे पहा मित्रांनो, आत्ताच 250 आळ्यापुंजीची बॅच घेतली होती आणि धन्वंतरीचं गोरिस प्रॉम टाकल्यामुळे आळ्याची साईज आणि क्वालिटी बनली होती. आत्ताच बीड मार्केटमध्ये कोसला नेऊन आमची जी पावती समजा 22 दिवसाचं उत्पन्न 1,27,000 रुपये आले. मित्रांनो, हे पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. यामुळे आम्हाला एकूण 3,97,335 रुपयाचा लाभ आणि आम्ही आता लोक तुतीचे जवळपास 6 लाख रुपये उत्पन्न, म्हणजे जून महिन्यापासून तर ह्या महिन्यापर्यंत, म्हणजे ते 6 आणि हे 3,97,335 म्हणजे 6 आणि 3 9, जवळपास 10 लाख रुपये 4 एकरमध्ये उत्पन्न घेतलं. ज्याला कोणाला लाभ घ्यायचा असेल, हे पहा मित्रांनो, या पद्धतीने हे सगळं डेव्हलपमेंट केली होती. ज्याला कोणाला अजून माहिती जर पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर 74 99 88 65 24 या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद मित्रांनो.